राज्य सरकारच्या उद्योग प्रोत्साहन योजनेमध्ये मोठा घोटाळा झाल्याचे पुरावे पुढारी न्यूजच्या हाती लागल्यात। कुक्कुटपालन उद्योगाच्या नावाखाली नाशिकमध्ये गोरगरिबांच्या नावे खोटी कागदपत्र सादर करून कोट्यवधी रुपये लाटल्याचा प्रकार समोर आलाय। त्यामुळे कुंपणच शेत खातंय असा प्रश्न उपस्थित होतोय। प्रोत्साहन योजनेत घोटाळ्याचा उद्योग, अनुदान लाटण्यासाठी खोटी कागदपत्र, नावावर जमीन नसताना अनुदान मिळालं कसं, उद्योग विभागात अनुदान लाटणारे दरोडेखोर कोण, सामूहिक प्रोत्साहन योजना, गरजू व्यावसायिकांना अर्थसहाय्यासाठी शासनाकडून राबवली जाणारी योजना, मात्र या योजनेचा लाभ गरजूंऐवजी काही दरोडेखोर घेत आहेत। होय, त्यांना दरोडेखोरच म्हणावं लागेल। नाशिकच्या निफाडमध्ये राहणारे अहमद पठाण योजनेच्या दरोडेखोरांचे सावज ठरलेत। आईच्या नावावर येवल्यातील जमीन दाखवून तब्बल 12,83,000 अनुदान लाटण्यात आले। त्यासाठी अहमद पठाण यांच्या आईच्या नावाने बनावट कागदपत्र तयार करण्यात आलीत। ती पूर्ण फाईल ऍक्च्युअली डुप्लिकेट बनवलेली होती। त्याच्यामध्ये तो ग्रामपंचायतचा 7/12 असो, XYZ बाकीचे सर्व डॉक्युमेंट ते सर्व डुप्लिकेट्स होते। आमच्या आईंना सही येत नाही, तर ती साईन पण त्याच्यावर केलेली होती। बघितलं मी ते सर्व, पण ते सर्व चुकीच्या पद्धतीने आमच्या आईचे नाव पुढे टाकून ती सबसिडी लाटण्यात आलेली आहे। तर त्या प्रकारच्या त्या सबसिडीचा आणि आमचा कोणत्या प्रकारचा संबंध नाही। अहमद पठाण यांच्यापेक्षा शेख ताज हुसेन यांची कहाणी आणखी धक्कादायक आहे। 25 ते 30 लाखांच्या अनुदानासाठी त्यांनी अर्ज केलाय। रेकॉर्डवर त्यांच्या नावाने अनुदान देण्यात आले, मात्र प्रत्यक्षात 1 रुपया देखील हातात पडलेला नाहीये। जेव्हा शेख यांनी प्रकरणाला वाचा फोडण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांच्या हातात 15 लाखांचा चेक टेकवण्यात आला। पुढे काय झालं त्यांच्याच तोंडून ऐका। आज सांगत त्याने 1 रुपया दिला नाही, तो चेक, तो स्टॅम्प माझ्याकडे 100 रुपयाचा स्टॅम्प तो पण आज माझ्याकडे उपलब्ध आहे आणि मला 1 रुपया पण मिळाला नाही। त्यांनी परस्पर ती सबसिडी लाटून घेतली। ती या शासकीय जे अधिकारी आहेत DICचे जिल्हा उद्योग केंद्राचे, यांनी ती परस्पर ती लाटून घेतली। अनेक गरजूंनी अनुदानासाठी अर्ज केलाय, मात्र त्यांच्या नावानं अनुदानाची रक्कम लुटणारे दरोडेखोर आहेत तरी कोण, त्यांच्यावर कुणाचा वरदहस्त आहे असे सवाल आता उपस्थित होत आहेत। तर त्या योजनेचा शेतकऱ्यांना फायदा न होता हा फक्त दलाल लोकांना आणि जिल्हा उद्योग केंद्राचे जे अधिकारी होते या लोकांनी फायदा करून घेतला। याच्यामध्ये त्यांनी शासनाला फसवलेलं आहे आणि पूर्णची पूर्ण फाईल डुप्लिकेट करून, पूर्णची पूर्ण पेपर डुप्लिकेट करून फक्त शासनाची लयलूट केली। एका शेतकऱ्याला समजा 40 लाखाचा प्रोजेक्ट असेल, त्या शेतकऱ्याला कमीत कमी त्याच्या अकाउंटला 12 ते 13 लाख रुपये सबसिडी यायची। पण याच्यामध्ये पूर्ण एक दलालांनी याच्यामध्ये टोळी पूर्ण कमीत कमी 20 ते 25 लोकांची टोळी आहे। या टोळीनं संगनमत करून त्याच्यानंतर CA कडनं पूर्ण फाईल डुप्लिकेट बनवून त्याच्यामध्ये शेतकऱ्यांची फसवणूक केली आणि काहींच्या अकाउंटवरनं डुप्लिकेट RTS मारून आणि काही बँकांच्या अधिकाऱ्यांशी मॅनेज करून यांना फसवणूक केली शेतकऱ्यांची। माझ्याकडे आतापर्यंत कमीत कमी 30-40 लोकांच्या फायली आहे। त्याच्यामध्ये कमीत कमी 400 ते 500 कोटी रुपयाचा हा फ्रॉड होऊ शकतो नाशिक जिल्ह्यामधला। आम्हाला फक्त आता त्या ठिकाणी न्याय मिळावा म्हणून जर लोकांच्या संदर्भामध्ये जर आम्हाला न्याय नाही मिळाला तर आम्हाला मंत्रालयासमोर सुद्धा त्या ठिकाणी किंबहुना कुठेतरी एक लाक्षणिक उपोषण त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उभं करावं लागेल। आणि या लोकांना तर न्याय देणं गरजेचं आहे ना। ते आपल्याकडे बिचारे एकदम असं काहीतरी आपुलकी वा काहीतरी यांच्याकडनं मिळेल आम्हाला माहिती होईल म्हणून आले आणि आम्ही 2 वर्षापासून आम्ही त्या ठिकाणी फिरतो, तरी आम्हाला 2 वर्षामध्ये याचा काही थांग पत्ता नाही। काही त्या ठिकाणी कोणी उमजूच देईना, काही कळेनाच त्या ठिकाणी एवढा मोठा हे असताना असं। यात संपूर्ण प्रकरणावर उद्योग भवनातील अधिकाऱ्यांशी आम्ही संपर्क केला तेव्हा त्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तुम्हीच ऐका। या बाबतीत जर उद्योजकांच्या काही अशा तक्रारी असतील की बुवा आमच्यावरती खरंच आम्हाला अनुदान मिळालं नाही आहे किंवा काही चुकीच्या गोष्टी समोर आलेल्या आहेत, तर उद्योजकांनी आपल्याकडे तक्रार करावी किंवा ते रीतसर योग्य त्या सनदशीर मार्गाने जाऊ शकतात। त्यांना जिथे जायचं आहे ते त्याची आपण दखल घेऊ आणि काही चुकीचं होत असेल, काही चुकीचं झालेलं असेल तर ते आपण शासनापर्यंत पोहोचूयात आणि शासनाच्या ज्या योजनांचा खरा मानस आहे, जे प्रामाणिकपणे काम करणारे लोक आहेत, तर त्यांना याचा फायदा झाला पाहिजे, त्यांचं नुकसान होता कामा नये। पुढारी न्यूजनं हा अनुदान घोटाळा उघडकीस आणलाय। एकट्या नाशकातल्या घोटाळ्याचा आकडा शेकडो कोटींच्या घरात आहे। नाशकाप्रमाणे इतर जिल्ह्यातही असं रॅकेट सुरू आहे का हे शोधण्याची जबाबदारी आता लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाची आहे। शासनाची कुठलीच योजना ही वाईट नसते,
लाभार्थ्यांसाठी नवसंजीवनी देणारी असते, प्रगतीत भरभराटी आणणारी असते. मात्र सामूहिक प्रोत्साहन योजनेमध्ये होणारे आरोप बघता आणि तक्रारी बघता हे प्रकरण नक्कीच गंभीर आहे. त्यामुळे शासन पातळीवर या प्रकरणाची नेमकी काय दखल घेतली जाते, काय कारवाई केली जाते हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट जय साबळेसह किरण ताजने, पुढारी न्यूज, नाशिक.